भारी बातमी दिलीत साहेब, खरंच भारी. आयडिया तूच दिलीस ना. काम योग्य असेल तर सँक्शन करा, मी तेच केलं. साहेब काम सँक्शन करा बोललेलो, पण तुम्ही तर जमीन देऊ केलीत. आणि साहेब माफी. शुभू, मला त्यांच्याकडनं होकार हवा होता. आणि जमीन वगैरे मोक्षासाठी तिच्या मामाकडनं दिलेलं एक छोटंसं गिफ्ट असं समज. तिच्यासाठी आणि माझ्या बहिणीच्या आनंदापुढे काही महत्वाचं नाही मला. शुभू, काही करून ना हे नातं जुळणं गरजेचं होतं. साहेब नातं कुठं जुळवलं तुम्ही? तुम्ही तर ते विकत घेतलं साहेब. काय बोलतोय शुभू? माफ करा साहेब, मी जरा जास्तच बोलावलंय, पण मी भोगतोय साहेब. ती विकत घेता येत नाहीत. ती विकत घेतलीच तर त्यांची किंमत मोजावी लागते. नात्यांबद्दल तू मला सांगतोस? हे सगळं मी नात्यासाठीच केलं, माझ्या बहिणीसाठी केलंय. आणि शिवाय मोक्षाला तो मुलगा आवडला होता. मुलगा चांगला आहे, आणि जोडीदार चांगला असणं फार गरजेचं असतं. सुखी संसारासाठी ते फार महत्वाचं असतं शुभू. पण जोडीदार चुकला ना, ती सगळीच गणितं चुकत जातात. माझा प्रिन्स चार्मिंग, कसला भारी दिसायला लागलायस. तू जितका स्मार्ट आहेस की नाही, तितकाच इनोसंट पण आहेस बघ. माय मिस्टर भाडेकरू, तुझ्यावर मी किती प्रेम करू. स्वीटी बाळ, काय करते ग माझं बाळ? ते कुठं काय मम्मी? काय नाही. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय मम्मी, तू मागितलं नाहीस ना तरी आणलंय बघ. कसलं भारी अरे. आणि पुढे बी असं देतच राहू बघ. कारण तुझ्यासाठी काय चांगलंय हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच ना आम्ही तुझ्यासाठी कसं हाईट मुलगा बघणार आहे बघ. मम्मी मला कळतंय तू काय बोलायला असते. होय ना? कळतंय ना? मग मी काय सांगते ना ते लक्ष देऊन ऐक. प्रेमाने नुसतं पोट भरत नसतंय. अगं आयुष्य जगायचं असेल ना तर त्याला पैसा लागतो, पैसा. ती शुभूची फॅमिली काय ग, सरकार बुडीत खातोय. त्याचा बाप काही काम करत नाही. आणि त्याची मोठी बहीण लग्न करून आल्यापासून कायमची माहेरवाशीन झाली. आणि त्याची आई लोणचं पापड विकती तेव्हा कुठं घरात तेल मीठ येतंय. मग तो शुभू एकटा तुझा खर्च कसा उचलणार आहे? अगं तुझा दर्जा काय, त्यांचा काय? स्वीटे, 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 माझ्या अजिबात लग्नाला परवानगी नाही हा या. मम्मी अगं पप्पा बघा की मम्मी काय बोलायला लागले, तुम्ही समजावा तिला. तुझं कळतंय मला, पण तुझ्या मम्मीचं जे मत आहे का नाही, तेच माझं मत आहे. तुझं काय म्हणणं आहे? माझा फुल सपोर्ट आहे तुला. प्यार किया तो डरना क्या. ए गप्पे, कोल्हापूरचा शाहरुख खान. स्वीटे, तुला जर शुभूशी लग्न करायचं असेल ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. नाही ठीक आहे, आता तू पण बघ मी काय करतो ते. स्वीटे, मम्मी काय बोलते काय कळतं का तुला? रागाच्या भरात काय भलतं सलतं करून बसली तर. तू का घर सोडून चाललीस का काय? मम्मी त्यात काय लिहिलंय ते नीट वाच तरी आधी. माझ्या मम्मी पप्पांनी माझ्या नावावर खूप प्रॉपर्टी ठेवली आहे, पण ती प्रॉपर्टी मी शुभोला ट्रान्सफर करून जीव देत आहे. माझ्या संपत्तीचा वारस शुभू असेल आणि माझ्या मरणाला जबाबदार माझे मम्मी पप्पा. अगं का असं खुळगत करतेस? खुळगत नाही मम्मी, त्यात जे लिहिलंय का नाही ते मी करणार म्हणजे करणार. आता बघा तुम्ही तुमच्या कर्माची फळं. मम्मी बोल की काहीतरी. असं काय बी करणार नाही बाळा. बेटा ए सुटी, वा 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 वा, उत्तम झालं होतं जेवण. वा, आता ताटातलं पनीरचा पीस गायब होता, पण ठीक आहे. बाकी भाजी एक नंबरला असू बाई. तुम्हाला सांगतो, तुमच्या हातची भाजी खाता यावी म्हणून पुढच्या 10 जन्म तुमचा जावई होईन मी. हा काय मग सासर बुवा, तुमचं ATM मशीन कुठे? म्हणजे अहो शुभू कुठे? दादा आलं वाटतं. 100 वर्षाचा गज. हा
शुभराव तुमचीच वाट पाहत होतो. तुमची वाट पाहू पार जेवण झालं आमचं. नमस्कार. बरे ना दादाजी? मला काय दाढ भरली आपण मला जे हवंय ते जर तुम्ही येत दिलं तर आणखीन बरा होईल. आणि मी बरा झालो तर तुमच्या बहिणीला मी बरा ठेवेल. हे काय हा आता पुरीचं डोनेशन बी भरून व्हायचं नाही. तू काय भीक देतोय मला? दाजी मी देतो पैसे थोड्या दिवसांनी. कवा देतो? नाही नाही बरोबर आहे. खान तशी कापरण बाप तशी लेकर. बाप पनीरचा तुकडा चोरतो आणि पोरगा पैसे चोरतोय. दोघंच चोरटे. हो जावई बापू, काही काय बोलायला लागला तू तुम्ही? तुमच्या लग्नासाठी जे कर्ज घेतलंय ना त्याचे हप्ते मी तोच फेडतोय. जरा तरी विचार करा. मी काय म्हणते जावई बापू, माझं जरा ऐकता का? हे बघा, तुमच्या लग्नाला इतकी वर्ष व्हायला आली हो. शोभा हितच आहे ना. आता लग्न होऊन तुम्ही एवढं लांब लांब राहायचं म्हणजे तुम्ही तिकडं ही इकडं बरं दिसत नाही हो. आता तरी तुम्ही तुमच्या बायकोची आणि पुरीची जबाबदारी घ्या की. तुम्ही विचार करा की तुमच्या बायका पोरांना घेऊन जावा की तुम्ही. आता नाही म्हणजे या वर्षी तरी तिला घेऊन जावा की. काय काळजी करू नका, तुमचं पैसा आम्ही देणारच आहे की. ते कुठं जाणार आहेत वे? आम्ही सबूत दिलाय ना व. आम्ही पैसा सगळं फेडू. पण माझ्या पोरीला आणि नातीला ओ काय घेऊन जा घेऊन जा घेऊन जा काय लावलं? तर मी आपलं ऐकून घेतो म्हणून तुम्ही लई हलक्यात घेताय. तुम्ही मला लग्नात पैसा तर डबल देणार होता, दिलं का? दिलं? इतकी वर्ष झाली लग्नाला सगळे पैसे दिला का? आणि जेव्हा येईन तेव्हा घेऊन जा घेऊन जा. लाज नाही वाटत का हो तुम्हाला?